धन्यवाद सागरजी ढोले. आज जरी योगेशजी ढोले नाही आहेत पण त्यांची जागा या ठिकाणी ते चालवतात. जरूर योगेशदा पोचतील थोड्या वेळात या ठिकाणी. टॉस सम्बिक 11ने टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग घेतले. सी ग्रुप आपण पाहतो तोही थोडासा दोनमध्ये ही मॅच खूप डिफेंड असेल. या मॅचवरती खूप काही निर्भय असेल. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. शौर्या 2 मॅच जिंकून या ग्रुपला आत्तापर्यंत टॉप करते. बघूया. त्यानंतर पाहिलं गेलं आपण एक मॅच श्रवण रॉकर संघ जिंकलाय. एक मॅच नाना कांबळे यांचा सम्यक 11 जिंकलाय. आणि दोघांमध्ये ती मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. खूप महत्वपूर्ण मॅच. या मॅच मधून जो जिंकेल त्याच्यासाठी खरंच जागा अजूनही खुली असेल. ऋषिकेश सोनावणे पहिला चेंडू डिविक्स्टा कव्हर रिझर्व मधून चेंडू क्रॅकिंग शॉट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. हो स्वतःला सावरलं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चांगला थ्रो आपण पाहतोय. बॅकअप चांगलं होतं. आकाश ढोले एकदम स्लो मॅच. काय टेन्शन नाही त्यांना. काही नाहीये. आरामात. गोलंदाज या ठिकाणी तयार झालाय. चांगला फटका समोर उडवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. षटकार. नाही जरूर या वर्षी विकासाचा सांगतात. या वर्षी तुम्हाला त्रास आहे. डे मध्ये खेळायला पुढच्या वर्षी नाईटला मॅच असतील. मग तिथे काय फ्लड लाईट डोळ्यावरती येईल. आता सूर्य आला आणि त्यानंतर फ्लड लाईट. हा ऋषी तयार. बाटची कडा. ओहो चुकीला माफी नाही. चौकार या ठिकाणी आला. खऱ्या अर्थाने दगडी चालचा आपण पाहतोय तो डायलॉग. चुकीला माफी नाही. आणि खूप महत्वपूर्ण पाहिलं गेलं. दोनदा क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. एक समोर म्हणजे एक पुढे आणि एक पाठीमागे. दोन्हीकडे चुकीचा फटका. तिथेही जीवदान या ठिकाणी लाभलं गेलं फलंदाजाला. बाबू दुरी कुठे आहेत. ओके धन्यवाद. जेवून घ्या. चांगला फटका. डिपेस्टा कव्हर इधर मध्ये क्षेत्ररक्षक थोडा वाईडिश आहे. चेंडू उचलला जाणार. सिंगल आली. धावसंख्या 13 या आकड्यावरती. आत्तावर पहिले 4 चेंडू अर्ध विकेट. आता राऊंड विकेट या ठिकाणी पाहिलं गेलं. धन्यवाद दादा. प्रत्येकाला विनंती करतो जे जे मॅच खेळून गेलेत आपण परत जॉईंट व्हा या स्टेज वरती. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी डबल कवरती घेतली जाईल. 5वा चेंडू खराब. धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक दुहेरी षटकार चौकार पाहिला. त्यानंतर सिंगल आणि व्हाईट चेंडू इथे समोर उडवलाय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल या ठिकाणी रोटेट झाली. पहिले षटक प्रगती पथावरती 15 धावा फलकावरती आहेत.
इथे धावबाद होतोय. विनंती करेल विकास दादा, थोडस आपणही त्यांना सांगा सर्वांना, कारण स्वयंसेवक कोणच नाही राहिले, सर्व स्टेजवरती आलेत, सर्व स्टेजवरती बसलेत. सर्वांना सांगा जरा थोडस. दुसरी धाव या ठिकाणी आपण पाहतो पूर्ण होते. यानंतर नाव जे संघ
उर्फे चेंडू आपण पाहतो दीपेक्षा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव करता प्रयत्न चिट्टे काही चपलाईने ही धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. भगवान आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा भगवान राऊंड द विकेट या ठिकाणी आलाय. इथे पॅडल केला चेंडूला, पंप शॉट, चेंडू पंप पंप करत निघाला सीमा रेषे पलीकडे षटकार. अनिकेत आपण पाहतोय ही मॅच खूप महत्वाची अनिकेतसाठी. या अगोदरची मॅच जिंकले, बॅटिंग करून जिंकलेत आणि इथे ही मॅच त्यांच्यासाठी खूप महत्वाची असेल. नॉकआउट मॅचच म्हटली जाईल कारण तिसरी मॅच आहे दोघांची पण. इथे जो जिंकेल तो आतमध्ये, जो हरेल तो आमच्या सोबत आयोजकाची भूमिका पार पडतील. चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचलाय. हो हो, एक हाताने झेल. जरूर आमच्या निशीला माहिती आहे, आम्ही कर्ज टेनिस क्रिकेट मध्ये एक संघटना बनवणे, एक हाती झेल घेणे संघटना. हा निशी कित्येक असे खेळाडू आम्ही त्यांना पाहिले गेलेत एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न करताना हात एवढा दुखापत होऊन बसलाय, काही हाताला टाके बसलेत. एक हाताने झेल घेण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने केला त्यांनी. अतुल आमचे नवले पण थोडे इंजर्ड आहेत गुंग्याचे, ते पण बॉल हाताला लागला, त्यांच्या टाक्या आहेत. वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाते. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड 31 आकड्यावरती तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. थोड्याच वेळात आपण मान्यवरांची या ठिकाणी आगमन होणार आहेत. चला भगवान पुन्हा एकदा तयार होतोय. या षटकातील 5वा चेंडू, तो तुला वागड षटक म्हटलं जाईल. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. नाना या पूर्ण नियोजनाचे आमचे पाहतोय एकदम खंदे समर्थक, पाठीला पाठी लावून खांद्याला खांदा लावून ज्यांनी सहकार्य दिलंय. पाणी घेऊन जा. हरीश ओव्हर झाली चिन्ह कंप्लीट. ओके, धन्यवाद. बहुसंख्य स्कोर कार्ड आपण पाहतो या ठिकाणी जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. चला, बॅट बॉल जे असतील ते घेऊन जा मैदानात लगेच. थकावट जाणवली चेहऱ्यावरती. वय वर्ष 50 प्लस आहेत ते. 41 आहेत का? म्हणजे माझ्यापेक्षा नाना खूप बारीक आहेत. मग 40 प्लसचे आहेत. मला सांगितलं 40 प्लस, मला वाटलं झालंय काय 50-51. थकावट नाना जाणार नाही ना पाहिजे. बघा आमच्या चेहऱ्यावरती बघा, वय वर्ष बघ, केस पण गेलेत आमची पूर्ण नाना.
जेवढी उरलेत ती संधी खाली जातील. इथे पाहतोय जोरदार अपील, फलंदाज बाद, फिंगर अप, स्क्वेअर लेग पण आउट येणार नाही. तिकडे पाठीमागे पाहतोय रुपेश गायकवाडला माहिती कुठे अपील करायची आहे. त्यांनी हरीशकडे अपील केली. हरीश सरांनी सांगितलं गेट आउट, फलंदाज बाद, षटकार. अनिकेत बाद झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. तर दादा तशी पॅनल्टी नसते, सांगतो तुम्हाला. तिथे टाइम आउट आणि विकेट आउट असतो. मग काय सांगशील मला तुम्ही? वरती चेंडू आपण पाहतो या ठिकाणी वाडीश लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे रस भिलती 6. इथे आला षटकार. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 39 या आकड्यावरती आहे. मैदानात गेला, आगेकूच झाला, षटकार या ठिकाणी अर्जित केलाय. आणि इथे आपण पाहतोय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झालाय. नवीन फलंदाज बबलू, होम ग्राउंड असेल बबलू साठी हा, बबलू शिंदे. आता विकेट टाकू शकत नाहीत ते. सिंगल आला. खूप महत्वाचा हा खेळाडू आहे, भगवान गायकवाडलाही माहिती आहे. सिंगल आपण पाहतो. 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे पाहतो आपण एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावांचा प्रयत्न, 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धावेने स्कोर कार्ड 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू. अंतिम चेंडू आहे. तो 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 4 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 44 या आकड्यावरती. 45 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी पॅनल्टी देतो त्यांना, कारण टाइम आउट होता पण प्लेयर आपण त्याची कमी होते म्हणून. अनिकेत फक्त तिथे विकेट देत असत इतिहासामध्ये जे क्रिकेटच्या, पण आयोजकांनी सांगितलं इथे फक्त 2 धावा तुमच्यासाठी पॅनल्टी असतील. दादा डिसिजन दिला आम्ही इथे, नानाला डिसिजन दिलेला आहे तो. जर माझ्या हिशोबाने मी विकेट सांगत होतो, पण आयोजक नाना स्वतः इथे आहेत, त्यांनी सांगितलं पॅनल्टी या ठिकाणी आम्ही स्वीकारतोय. तर 2 धावा आपण पाहतो. त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये आपण ऍड करूया. आता 44 आहेत, 45 रनची जरूरत आहे. 44 झालेत, 45 धावांची गरज आहे.
चला प्रणित गवले आपण तिथे पोहोचायचं. यानंतरची मॅच टॉस साठी आपण उपस्थित राहायचं. शेवटची सी ची शेवटची मॅच. सी ची शेवटची मॅच आपण पाहतो या ठिकाणी. शौर्य स्पार्टन्स वरती एक सम्यक सपना डेव्हलपर्स दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. हॅलो हॅलो, चला विनंती करतो ऋषभ आणि प्रीतम सरोते दोन्ही कर्णधारांनी समालोचन कक्षासमोर यायचं नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी. लगेचच चला मी विनंती करतो राहुलजी गायकवाड या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आणि दोन्ही कर्णधारांना विनंती आहे लगेचच या टॉस करायचं आहे तुमच्यामध्ये. ऋषभ जाधव आणि प्रीतम सरोते लगेचच या. चला क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचे. सलामीवीर जोड साखळी आपण पाहतोय. श्रवण रॉकर्स संघाकडून रुपेश आणि भगवान. पुढचा सामना आहे लगेचच आपण ऋषभ जाधव आणि प्रीतम सरोतेला विनंती आहे नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचंय. बाबू धुरी आहे का कॅप्टन? बाबू धुरी. चला मॅचला होतीये सुरुवात. येणारे 24 चेंडू आणि 45 धावसंख्येचं आव्हान समोर आहे. ते म्हणजेच श्रवण रॉकर्स या संघाला. सलामीवीर जोड साखळी भगवान असेल, त्याच्या समवेत रुपेश गायकवाड. भगवान गायकवाड यांचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 56 रन्स म्हणजेच अर्धशतकीय खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आणि दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आता आजच्या दिवसातील चला प्रीतम सरोते लगेचच या नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी. बाबू धुरी ते उपस्थित आहेत. जाऊया मैदानामध्ये. पहिलं षटक नाना. रुपेश पहिल्याच चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिल्याच चेंडूवर मोठा आदरा दिलाय तो म्हणजेच गोलंदाज नाना यांनी. रुपेश टू दी बॅक टू दी पवेलियन. पहिला गडी गारत होतोय श्रवण रॉकर्स या संघाचा. धफडकाचा जर विचार केला तर 45 धावसंख्येचं आव्हान आहे समोर आणि ते आव्हान निश्चितच मित्र म्हणून एक टफ फाईट होऊ शकते. कारण पहिल्याच चेंडूवर रुपेश गायकवाड मोठा मासा गळाला लागतोय. निश्चित ऍडव्होकेट सिद्धांत जे गवळे यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील मी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी देखील इथे उपस्थिती आपली दाखवली.
चला मी विनंती करतो ऍडव्होकेट गवळे साहेबांना की या सामन्याचा आपण टॉस विन करायचा आहे. स्ट्रॉक स्वीप केलाय, चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषा पार आलाय नाना यांच्या विरोधात चौकार लवेस याच्या बॅट मधून. चला मी विनंती करतो, दोन्ही संघांचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. टॉस होत आहे, दोन्ही संघांचा शेवटचा सामना असणार आहे ग्रुप सी मधला आणि या लीग मधील देखील. चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू. नाणेफेकीचा कौल झालाय. टॉस विन कोण आहे? निश्चितच सपना डेव्हलपर्स नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फलंदाजी स्वीकारले, चांगला चेंडू, गती पाहायला मिळते चेंडूवर. लेग बिफोर साठी थर्ड अंपायर नाहीये. निश्चितच चला चांगली गोलंदाजी नाना यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धफळकच स्थिरावलं अगदी. चार या अंकावरती आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. निश्चितच पंच जमिनीलगत समांतर हात करतात. अतिरिक्त धाव, धफळक 5 या अंकावरती. धावा धफळकावर आहे. तर लवेश याने आल्या पहिल्या चेंडूवर चौकार लागला होता नाना यांच्या विरोधामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. बॅट इन्व्हॉल्व असेल पंच सांगतायत. अगदी शेवटचा चेंडू असणार आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, चौकाराचा मार खाल्लाय, परंतु कमबॅक कशा रीत्या करावा अनुभव आपल्याला मैदानामध्ये दाखवून देते. खोलव्या टप्प्याचा चेंडू, काय फटका मित्रांनो, ऑफलातून टायमिंग, लाजवाब फटका. चेंडू गेला सीमा रेषा पार. स्टोवन रॉकर्स यांचा ब्रँडेड षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 11 या अंकावरती. आणि दोन हॅलो 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 हे काय झालं काय बघ आवाज. हॅलो 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 आवाज नाही हॅलो 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 माइक चेक माइक चेक. हॅलो हॅलो अक्षय
फील्डला सेट करू शकता. धावफलकाचा विचार केला 13 धावा धावफलकावर आहेत, म्हणजेच 11 धावा बॅटने आल्यात आणि 2 धावा मात्र ज्या पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. 13 धावा झाल्यात धावफलकात. चला रुपेश गायकवाड, आपल्याला विनंती असेल आपण बसून घ्यायचंय. रुपेश गायकवाड आपण लगेचच बसून घ्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बबलू. बबलू गोलंदाजी मार्कवर. समोर आहे भगवान गायकवाड. त्याच्या बॅटमधून आपण काल अर्धशतकीय खेळ पाहिली. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल. 14 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. नाना कांबळे काय गोलंदाजी केली आहे, परंतु अगदी शेवटच्या चेंडूवर जो मोठा फटका आला ना लवेशच्या बॅट मधून, नेत्रदीपक फटका होता. हा देखील गतिवान चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. धावफलक 14 या अंकावरती स्थिरावले. पुढ्यात टाकलाय, गती काढून घेतलीये, अगदी गती कमी केली या चेंडूवर आणि धावफलक स्थिरावलंय 14 या अंकावरती. निश्चितच जो भगवान कालच्या दिवसामध्ये अगदी मोठे फटके खेळत होता, ज्याला सेवागची उपमा दिली जाते, संबोधलं जातं सेवाग या नावाने, त्या भगवानला मात्र शरीराचा वेध आणि लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज होतोय बाद. भगवान हॅज टू द डिपार्ट. काय घडते मैदानामध्ये? मागचे दोन्ही सामने भगवानच्या बॅट मधून मात्र धावा आल्या नाहीयेत. धावफलक 14 या अंकावरती. चांगला डिसिजन हरेश जी काळे सर तिथे उपस्थित आहेत. अगदी सुंदररित्या त्यांनी डिसिजन हाताळलं. आणखीन एक दर्जेदार चेंडू. अभि फलंदाज अभि रोकडे. धावफलक अगदी 14 या अंकावरती. एकच धाव खर्च केले, ती देखील अतिरिक्त आहे. आता मात्र बॅटची इनर एज घेऊन क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 15 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर बबलू याने अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे पहिलं षटक 14-13 या धावसंख्येचं होतं, तदनंतर फक्त 2च धावा खर्च केल्यात. मित्रांनो, काय कमालीची गोलंदाजी, म्हणजे कमबॅक करून देणारी गोलंदाजी कशी असावी तर अशी असावी. 2 धावा खर्च आणि भगवान गायकवाड सारखा मोठा फलंदाज देखील
या पेनल्टीच्या स्वरूपात म्हणजेच 13 धावा होत्या. तदनंतर गोलंदाज बबलू याने जे कमबॅक करून दिले, अवघ्या 2च धावा खर्च केल्यात आणि एक मोठी विकेट देखील त्याने प्राप्त केले. आता येणारे 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज अनिकेत गोलंदाजी मार्कवर आता आपल्याला पाहायला मिळतं. अगदी 8-9 पावलांचा त्याचा रनअप, राईट आर्म राऊंड द विकेट. निश्चितच संपर्क होत नाहीये फळीचा आणि चेंडूचा. एक निर्धाव चेंडूची समाप्ती. 11 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. 15ची सरासरी राखायची आहे. आता मात्र अक्षय गायकवाड, आपण जे आपल्याला काम दिले ते निश्चितच लवकरात लवकर पार पाडा. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकलेत. आणखीन एक उचलीदार चेंडू आणि काय घडतंय मैदानामध्ये. पंचांचं बोट आकाशामध्ये. सुजल ज्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. कुठेतरी अभिला सांगितलं होतं की सुजल याला स्ट्राईकवर आणण्याचं काम करायचंय, परंतु सुजलला मात्र आता धावचीच्या स्वरूपामध्ये, लवेशला मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये परतावं लागते. निलेश गायकवाड आता चाललाय लवेशची जागा भरून काढण्यासाठी. आता येणारे 9 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. रुपेश गायकवाड पहिल्या चेंडूवर विकेट कुठेतरी देऊन बसला. तदनंतर भगवान गायकवाड देखील काहीसा करू शकला नाहीये. लवेशची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र गेलेला नौका फलंदाज निलेश गायकवाड. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. फसलाय फलंदाज, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि तिथे मात्र 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावफलक अगदी 17 या अंकावरती. येणारे 8 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 28 ची आवश्यकता. अगदी निश्चितच दोन्ही पंच. अक्षय गायकवाड, निश्चितच दोन्ही पंच डिस्कस करतायत. डिसिजन फायनल नॉट आउट आणि 1 धाव मिळाली. 18 धावा धावफलकावर आहेत. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. निश्चितच योगेशजी ढोळे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल, आयोजक आहेत मेन भूमिकेमध्ये पाहायला मिळतात या बुद्धिस्ट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये. अजूनही शेवटचा चेंडू या षटकामध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ आडव्या बॅटने खेळून काढलाय. अलंग द कार्पेटचा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. फंबल इथे पाहायला मिळतंय. मिसफिल्ड आणि सिंगलला मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा मिळाल्यात या चेंडूवर. धावफलक जाऊन पोहोचलं 20 या अंकावरती. आता येणारे 6 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. निलेश गायकवाड मैदानामध्ये आहेत, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर एक षटकार खेचला होता. त्यांना आता तशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे जर आपल्या संघाला मात्र विजय संपादन करून द्यायचा असेल तर. कारण येणारे 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. कुठेतरी आक्रमण करावंच लागणार आहे.
चला येणारे 6 चेंडू आणि 25 ची गरज असताना निलेश गायकवाड स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव काय? शरद. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा हलक्या हाताने चेंडूला ढकलले. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी अचूक आहे. निलेश गायकवाड क्रीज मध्ये मला असं वाटतंय सुरक्षित परतलेत आणि 2 धावा या चेंडूवर. आता येणारे 5 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. रुपेश गायकवाड डगआउट मधून आवाज देत आहेत, कारण त्यांना माहिती आहे मोठे फटका कुठेतरी येणं खूपच गरजेचं आहे. प्रेशर निर्माण करावा लागणार गोलंदाजावर देखील. शॉर्ट ऑफ लेन चेंडू हवेमध्ये. उंच चेंडू. क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु जजमेंट चुकीचं. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. सम्यक 11 सपना डेव्हलपर्स आणि शौर्य 11 अप्परकटचा फटका पाहिला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून मात्र चेंडू गेलाय. 1 बाउन्स. सीमारेषा पार आलाय हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक 28 या अंकावरती. येणारे 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच 3 चेंडू आणि 3 मोठे फटके येणं अनिवार्य असणारे ते म्हणजेच श्रवण रॉकर्स संघासाठी. 3 चेंडू 3 षटकार. 3 चेंडू 17 धावेंची गरज. पुढ्यात टाकलाय अलंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळतोय. कॅप शॉट सिलेक्शन तर आहे, परंतु षटकाराची आवश्यकता आहे. एकेरी दुहेरी धावाने काहीच होणार नाहीये. आता मात्र औपचारिकता बाकी असणारे येणारे 2 चेंडू 15 ची आवश्यकता. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू वारंवार हाताळले जातात, परंतु समाचार मात्र घेता आला नाहीये. आधीच्या चेंडूंवर देखील चौकार आलाय. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामध्ये. पुढे टाकलाय. शेवटच्या चेंडूवर देखील सिंगलच आले आणि सामना मात्र जिंकलाय. तर म्हणजेच नाना कांबळे याच्या संघाने क्वालिफाय झालाय. गड किल्ले संवर्धन या रायगड जिल्ह्यातील सर्व आपल्या गड किल्ल्यांची खरं तर खऱ्या अर्थाने तरुणांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी आपले किल्ले बचाव करण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्या साहेबांची आपण आपल्या कर्जतमध्ये तळमळ पाहतो, धडपड पाहतो, ते आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व तमनाथ गावचे आदरणीय महेंद्रजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून आपण महेंद्र भोईर सर यांचं सर्वप्रथम शब्द सुमनाने स्वागत करू आणि साहेबांना विनंती असेल की आपल्या या मुख्य विचार मंचावरती आपण विराजमान व्हायचं आहे.
इथून मात्र आपण जर पाहिला तर आता ग्रुप बी